नमस्कार, मी श्वेता. साम टीव्हीच्या महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. भारतीय खगोलशास्त्रामध्ये वर्षाचे कालचक्र हे 12 राशी आणि 27 नक्षत्रात विभागलेलं आहे. तिथी, काळ, वेळ आणि स्थळ यांच्या परस्पर संदर्भाने प्रत्येक व्यक्तीसाठी नक्षत्र निश्चित करून त्यानुसार रास ही ठरवली जाते. नक्षत्रांविषयी जाणून घेण्यासाठी माधव गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेल्या नक्षत्रांवर बोलू काही या मालिकेच्या 9व्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. प्रसिद्ध राजज्योतिष यांत्रिक माधव गुरुजी साम टीव्हीच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार गुरुजी. साईराम. आदेश. श्री माधव गुरुजी यांनी दिल्लीच्या शुक्राचार्य ॲस्ट्रोलॉजी सेंटर मार्फत ज्योतिषशास्त्राच्या विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम हा पूर्ण केलेला आहे. राजज्योतिष यांत्रिक ही पदवी सुद्धा संपादित केलेली आहे. एक गोष्ट आवर्जून मला इथे सांगायची आहे, तो म्हणजे हा अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला फक्त 7 जण आहेत आणि श्री माधव गुरुजी हे त्यापैकीच एक आहेत. श्री माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातील असून त्यांच्या घराण्याला ज्योतिष विद्याशास्त्राची 7 पिढ्यांची परंपरा आहे आणि श्री माधव गुरुजी हे 7वे वंशज असून घराण्याची ज्योतिषशास्त्राची परंपरा खूप छान पद्धतीने ते चालवत आहेत. तसंच श्री माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर देखील आहेत. प्रतिभा ॲस्ट्रोलॉजी सेंटर हे पनवेल आणि दादर इथे स्थित असून श्री माधव गुरुजी या दोन्ही सेंटरमध्ये आपली सेवा पुरवत असतात. श्री माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर सोमवार ते शुक्रवार या दिवशी तर प्रत्येक शनिवार आणि रविवारी शिवाजी पार्क दादर इथे जाऊ शकता. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुण्याला सुद्धा श्री माधव गुरुजी हे आपली सेवा पुरवत असतात. त्यासाठी सुद्धा तुम्ही त्यांची वेळ घेऊ शकता आणि त्यांना भेटू शकता. श्री माधव गुरुजी, तुमचं पुन्हा एकदा स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. साईराम. आदेश. आज आपण नेमकं कोणत्या नक्षत्रांविषयी जाणून घेणार आहोत? आज मॅडम आपण कर्क राशीमधलं आश्लेषा नक्षत्र, वृश्चिक राशीमधलं ज्येष्ठा नक्षत्र आणि मीन राशीमधलं रेवती नक्षत्रावरती चर्चा करणार आहे. आणि मग ही तिन्ही नक्षत्र कोणत्या ग्रहाच्या आधिपत्याखाली येतात? ही तिन्ही नक्षत्र बुधाच्या आधिपत्याखाली येतात, म्हणजे बुध या ग्रहाच्या आधिपत्याखालची नक्षत्र आहेत. आणि मग या तिन्ही नक्षत्रांची जर वैशिष्ट्य सांगायची झाली तर काय सांगाल? भृगु ऋषींनी याबाबत जे लिहिलेलं आहे या नक्षत्रांच्या बाबतीमध्ये, परंतु ही नक्षत्र जी आहेत ही अशुभ नक्षत्रामध्ये धरली जातात, म्हणजे शुभ नक्षत्रामध्ये धरली नाही जात नाही. म्हणजे नॉर्मली तुम्ही बघाल तर आश्लेषा नक्षत्रावरती जन्म असेल तर शांती करावी लागते, ज्येष्ठा नक्षत्रावरती जन्म असेल तर तुम्हाला शांती करावी लागते. आणि शांती करायला लागली म्हणून हे अशुभ नक्षत्र असं नाही, म्हणजे पण या नक्षत्रांची रचना आणि ज्यावेळेला त्यांची परिस्थिती या दोन्ही गोष्टी मध्ये खूप म्हणजे की विरोधाभास असतो आणि त्याच्यामुळे ही नक्षत्रे अशुभ नक्षत्रांमध्ये येतात. मुहूर्तशास्त्रामध्ये विषारी नक्षत्र म्हणून याचा उल्लेख केला जातो की ही विषारी नक्षत्र आहेत. आणि पंचांगामध्ये पण तुम्ही विषारी नक्षत्रामध्ये बघाल तर विषारी नक्षत्रामध्ये तुम्हाला या तिन्ही नक्षत्रांची नावं 100% मिळतील की विषारी नक्षत्रांमध्येही धरली जातात. म्हणजे तर त्याच्यामध्ये बेसिक कारण म्हणजे महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या नक्षत्रांमध्ये कुठलाही राजयोग होत नाही, पहिला पार्ट. दुसरा भाग म्हणजे की ह्यांच्यामध्ये उच्चीचे ग्रह पत्रिकेमधले येतात, पण या नक्षत्रांमुळे एक विशिष्ट लेवलच्या पुढे ते जाऊ शकत नाही, म्हणजे की ते पूर्णपणे खुंटले जातात. आणि तिसरा भाग येतो की या नक्षत्राच्या लोकांच्या बाबतीमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे की प्रत्येक गोष्टीमध्ये उशीर होत जातो, लेट होत जातो. मग या तिन्ही नक्षत्रांच्या लोकांचा नॉर्मली विवाह तुम्ही बघाल तर एकाचाही विवाह 30च्या अगोदर झालेला नसतो, म्हणजे की प्रत्येकाचे 30च्या नंतर 35मध्ये 39मध्ये 38मध्ये विवाह होतात, म्हणजे उशिरा विवाह होतात. मग त्याची कारण मीमांसा आपण केली की का विवाह उशिरा झाला. मग ते म्हणतात की नाही हो, कुठे माझं शिक्षणामध्ये थोडे अडथळे आले, मग माझं शिक्षण पूर्ण होता म्हणजे की खूप लेट झाला, मग तो उशीर झाला त्यामुळे नोकरी उशिरा लागली, मग नोकरी उशिरा लागली मग सेटल उशिरा झालो, मग विवाह उशिरा झाला, मग विवाह उशिरा झाला त्यामुळे नॅचरली मुलं उशिरा झाली. तर मग या सगळ्या गोष्टींमध्ये उशीर या लोकांच्या बाबतीत होत जातो. काही ठिकाणी असं तुम्हाला जाणवेल की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे की ह्यांचं शिक्षण व्यवस्थित झालं, ह्यांना नोकरी पण चांगली मिळाली, पण त्याच्या पुढे ना एक आपण म्हणतो ना की संधी आयुष्यामध्ये मिळायला पाहिजे. ह्या लोकांच्या बाबतीमध्ये यांचं बॅड लक असतं की यांना चांगली संधीच मिळत नाही, म्हणजे किंवा ज्या वेळेला यांना संधी मिळते ना त्यावेळेला वेळ निघून गेलेली असते. कर्तबगार किंवा कर्तृत्ववान माणूस म्हणतो ना, अशामध्ये यांची घंटा होते. परंतु ती परिस्थिती किंवा त्यावेळच्या त्यांच्यावरती असलेल्या जबाबदाऱ्या किंवा त्यावेळच्या एकंदर सगळ्या गोष्टींचा आपण जर पूर्ण अनुवाद काढला तर त्याच्यामधनं हे लक्षात येतं की नाही, या सगळ्या गोष्टींमध्ये हा माणूस मागे पडला. आता नॉर्मली याच्यामध्ये उदाहरण द्यायचं झालं तर रामायण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. याच्यामध्ये रामाचा जो जन्म आहे तो पुष्य नक्षत्रावरती आहे, आपण पाठीमागे बघितलं. परंतु सेम कर्क राशीच असणार, पण त्यामध्ये शत्रुघ्नचं नक्षत्र जे आहे ते शत्रुघ्न जन्माला आलाय तो आश्लेषा नक्षत्रावरती जन्माला आलाय. आता तुम्ही मला सांगा, तोही दशरथ पुत्र होता, म्हणजे त्याला सगळी बॅकग्राऊंड अवेलेबल होती. त्याला सुद्धा अयोध्येमध्ये नरेशच्या हिशोबाने म्हणजे राजपुत्राच्या हिशोबाने मान होता, त्यामुळे राजपुत्राच्या हिशोबाने सगळी त्याला वागणूक होती. त्याच्यानंतर म्हणजे की त्यांना जसं एक काही कौशल्य वगैरे यांचं सगळ्यांचं त्याला मातृप्रेम त्याला होतं. दशरथाच्याच याचं पूर्णपणे किंवा रामाचं प्रभू रामचंद्राचं मार्गदर्शन त्यांना भेटलेलं होतं. असं असताना तुम्ही शत्रुघ्नची एकतरी गोष्ट मला रामायणातून काढून दाखवा की त्यांनी काही कर्तबगारी केले किंवा त्याला हातामध्ये काही सत्ता मिळाली किंवा त्याच्या हातामध्ये काही त्याला संधी मिळाली किंवा एखाद्या ठिकाणी त्यांनी राज्य केलं, एखाद्या ठिकाणी त्यांनी युद्ध केलं. कधी तुम्ही ऐकलंय शत्रुघ्नच्या बाबतीत? तुम्ही लक्ष्मण
लक्ष्मणाच्या बाबतीत इतिहास आहे का की तो रामाबरोबर म्हणजे छाती ताट करून निघाला की नाही तुमच्याबरोबर मी वनवासामध्ये येणार, तुमची अखंड मी सेवा करणार. मग त्यावेळेला शत्रुघ्न पण होता ना, मग शत्रुघ्न का नाही असं म्हणू शकला, शत्रुघ्न का नाही गेला. पण शत्रुघ्न त्यावेळेला त्यांच्या म्हणजे की तो लहान म्हणून मग त्यांनी आई वगैरे यांना सगळ्यांना सांभाळायला पाहिजे म्हणून मग तो तिथे थांबला. त्याच वेळेला तुम्ही बघाल तर भरताला ही संधी मिळाली की भरत राज्यावरती बसणार होता, तो अयोध्या नरेश झाला असता, पण त्यांनी ते स्वीकार केला नाही. तर त्यांनी पूर्णपणे रामाच्या पादुका घेतल्या अयोध्येमध्येच, म्हणजे की त्या ठिकाणी नंदीग्रामाची स्थापना केली आणि नंदीग्राम स्थापन करून त्या ठिकाणी त्या पादुका ठेवल्या आणि त्या पादुकांचा तो राज्यकारभार चालवत होता अयोध्येचा. तो गादीवरती नाही बसला, पण भरताचं नाव देखील सुद्धा त्याच्या त्यागामुळे मोठं झालेलं आहे की भरताने राज्यकारभार केला हा अयोध्येमधनं दुसऱ्या ठिकाणी नंदीग्राममध्ये स्थापन करून केलेला आहे, म्हणजे अयोध्येमध्ये तो नाहीये. मग नॉर्मली ही लक्ष्मणाची पत्नी, भरताची पत्नी, ह्या दोघांची पत्नी, त्याची शत्रुघ्नची स्वतःची पत्नी, याच्या व्यतिरिक्त ह्या सगळ्यांच्या म्हणजे की आई म्हणजे कौसल्या झालं, कैकेयी झालं, मग या सगळ्यांचं पूर्णपणे रक्षण करण्याचं, ह्या सगळ्यांची पूर्णपणे तलोवर ठेवायची आणि तो राज्यकारभार म्हणजे तिकडनं भरत जे सांगतील त्या भरताच्या सांगण्याप्रमाणे राज्यकारभार चालवण्याची सगळी जबाबदारी त्याच्यावरती होती. पण त्याचं कुठेही नाव नाही. म्हणजे अशी की प्रत्येक ठिकाणी परिस्थिती अनुकूल असते, परंतु हे लोक आपला ठसा उमटवत नाही. म्हणजे तर तो ह्या लोकांच्या बाबतीमध्ये मोठा ड्रॉबॅक असतो. परिस्थिती अवेलेबल असून सुद्धा, सगळ्या गोष्टी करून सुद्धा, स्वतः कर्तबगार असून सुद्धा यांना कर्तृत्व गाजवता येत नाही, म्हणजे की त्यांना संधी मिळत नाही. अजून आपण महाभारतामध्ये गेलो तर युधिष्ठिर या नक्षत्रामधले होता. आता युधिष्ठिर या नक्षत्रामधला होता, त्यामुळे आपण ही नक्षत्र अशुभ म्हणायची का शुभ म्हणायची हा सर्वात मोठा पहिला प्रश्न येईल. युधिष्ठिराच्या बाबतीमध्ये बघाल तर जे काही अर्जुनाने उपभोगलं, जे काही भीमाने उपभोगलं, ते सगळं त्यांनी उपभोगलं. आज कौरवांकडनं एवढा त्याचा अपमान झालेला आहे, एवढा अपमान झालेला असताना सुद्धा ज्यावेळेला युद्धामध्ये अशी परिस्थिती आहे की आपल्या समोर एवढा शत्रू उभा आहे की आपण त्याचा 5च जण सामना करतोय, असं असताना सुद्धा ज्यावेळेला कृष्ण कानात येऊन सांगतात की आता तुला असं बोलायचं म्हणजे की आता द्रोणाचार्य येतील आणि विचारतील की बाबा अश्वत्थामा म्हणजे नक्की कोण गेला, हत्ती गेला, कारण अश्वत्थामा नावाचा हत्ती पण आहे आणि अश्वत्थामा नावाचा यांचा पुत्र पण आहे द्रोणाचार्यांचा, तर मग नक्की कोण याच्यापैकी गेलं हे तुला विचारायला येतील. त्यावेळेला तू त्यांना सांग की हत्ती गेला म्हणून. पण हे ज्यावेळेला बोलायचं आलं त्यावेळेला त्याचं युधिष्ठिराचं तत्व आड आलं. म्हणजे तत्व आड आलं म्हणजे की नाही मी खोटं नाही बोलणार म्हणून, मी असत्य बोलणार नाही म्हणून, मग माझा पराजय झाला तरी चालेल. म्हणजे कायम प्रामाणिकपणा, तत्ववादीपणा, त्या गोष्टीमुळे या लोकांच्या आयुष्यामध्ये समस्या निर्माण होतात. मग शेवटी कृष्णाने त्याला सांगितलं तू एवढं तर सांग की नरोबा अथवा कुंजरोबा, म्हणजे बाबा माणूस मेला का हत्ती मेला मला माहिती नाही, एवढं तर तू बोलू शकतो. हा म्हणला तेवढं बोलू मी, आणि मग तो म्हणतो की नरोबा, आणि त्याच्या पुढे शंख वाजला जातो आणि द्रोणाचार्य तेवढंच ऐकतात की नरोबा म्हणजे अश्वत्थामा नावाचा कोणी माणूसच, म्हणजे आपला मुलगाच गेलेला आहे. म्हणजे अशा गोष्टींमध्ये की ज्यावेळेला स्वतःवरती एक राज्यकारभार पुढे आहे, आपलं राज्य आपल्याला मिळवायचं आहे, आपल्या पत्नीचा अपमान झाला आहे त्याचा बदला आपल्याला घ्यायचा आहे, ह्या लोकांवरती पूर्णपणे म्हणजे की जगावरती हे लोक म्हणजे एक प्रकारचे आसुरी नांदे त्याच्यामधनं आपल्याला मुक्त करायचं आहे. एवढं मोठं कार्य हातामध्ये घेत असताना सुद्धा स्वतःच्या तत्वामध्ये छोटासा सुद्धा बदल हे लोक करत नाही, म्हणजे की हे तत्ववादी राहतात. आणि या तत्ववादी राहण्यामुळे हे चांगलंही आहे, परंतु यांच्या जीवनाकरता किंवा यांच्या प्रगतीकरता त्यामुळे प्रगती अडून राहते, तेवढी प्रगती यांना करता येत नाही. आणखीनही या नक्षत्राविषयी रोचक माहिती जाणून घेणारच आहोत, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. नक्षत्रांवर बोलू काही भाग 9 मध्ये तुम्ही आहात आणि आज आपण जाणून घेतोय आश्लेषा, ज्येष्ठा आणि रेवती या नक्षत्रांविषयी. आता या नक्षत्रांमध्ये जन्माला आलेल्या व्यक्तींची काय वैशिष्ट्ये आहेत किंवा याच्यामधल्या जन्मलेल्या व्यक्तींबद्दल जाणवायचं आलं तर आज म्हणजे की पहिल्यांदा असं वाटतं की आपण नक्षत्रांच्या सिरीजमध्ये काही निगेटिव्ह बोलतोय. म्हणजे या नक्षत्रांमध्ये असं नाही की नक्षत्र खूपच वाईट आहेत किंवा हे आहे, या नक्षत्रामध्ये सुद्धा चांगली लोक जन्माला आले. तर महात्मा गांधींचा जन्म या नक्षत्रामध्ये झालेला आहे, पंडित नेहरूंचा जन्म आहे तो या नक्षत्रामध्ये झालेला आहे, हे याच नक्षत्रामध्ये जन्माला आले. तुम्ही पूर्व फाल्गुन नक्षत्र घेतलं तर अटल बिहारी वाजपेयींचा जन्म याच नक्षत्रामध्ये झालेला आहे, किंवा श्रीमंत नानासाहेब फडके यांचा सुद्धा जन्म याच नक्षत्रामधला आहे. त्याचबरोबर रेवती नक्षत्रामध्ये घेतलं तर लोकमान्य टिळकांचा जन्म रेवती नक्षत्रामध्ये आहे, रवींद्रनाथ टागोरांचा जन्म रेवती नक्षत्रामध्ये आहे. दिव्याखाली अंधार आहे, म्हणजे निश्चितपणे हे लोक दिव्याप्रमाणे असे दैदिप्यमान आहेत, प्रगती करणार आहेत, त्यांची ज्योत पेटलेली आहे, यांच्यामुळे दुनियेला प्रकाश मिळतोय. पण हे लोक लोकदार्जिने आहेत. लोकदार्जिने असल्यामुळे कायम लोकांचे प्रश्न लोकांमध्ये कायम असणार, प्रत्येकाची काय दुःख आहे ती समजावून घेणार, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मार्गदर्शन करण्याचे लोक भानगडीमध्ये पडत नाही, किंवा सल्ला द्यायचा हे भानगडीमध्ये पडत नाही. हे लोक उठून डायरेक्टली त्याला मदत
मदत करतात. ते भावना विवश होऊन त्याला 50,000 रुपये देतात. पुढे असं होतं की त्याला काही अनुभव नसतो, त्याच्यामुळे तो पैसे इन्व्हेस्ट करतो आणि मग त्याच्यानंतर पुढे त्याचंही चालत नाही, यांचेही पैसे परत येत नाही. त्यामुळे तिथे 50,000 रुपये बुडाले. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे प्रचंड प्रामाणिकपणा. एक बँकेचे कॅशियर आहेत, जे बँकेचे कॅशियर कॅश काउंटिंग वगैरे हे सगळं काम करत होते आणि ते सगळं करत असताना बँकेत 2 कॅशियर असतात. एक पैसे घेण्याकरता असतो आणि दुसरा असतो तो पैसे देण्याकरता असतो. आणि जो पैसे देण्याकरता असायचा ना, त्याच्या ह्याच्यामध्ये तो कायम म्हणजे की अफरातफर करायचा की तो पैसे काही घेऊन जायचा, वापरायचा, व्याजी द्यायचा आणि मग मंथ एंडला ती सगळी कॅश तो टॅली करून द्यायचा. तोवर ज्या मधल्या पैशामध्ये त्या व्याजामध्ये कमवायचा. आता हे सगळं तो बघतोय तर जाऊ दे, त्याचा मार्ग तो करतोय, आपण तर प्रामाणिक आहोत ना, हा विचार होता. यांनी इकडनं उठले आणि जाऊन बँक मॅनेजरला सांगितलं, तुम्हाला माहिती आहे का तुमच्या बँकेमध्ये काय चाललंय? तो मॅनेजर म्हणलं, काय चाललंय आपल्या बँकेमध्ये? अहो म्हणले असं तसं. आणि तो कॅशियर अफरातफर करतो. अरे बापरे म्हणले, खरं आहे? हो म्हणले, बिलकुल मी तुम्हाला सांगतो, बघा तुम्ही एवढी कॅश शॉर्ट आहे वगैरे. यांनी इनोसंट माइंडली सगळ्या गोष्टी सांगितल्या. आता हा प्रामाणिकपणा आहे, पण या प्रामाणिकपणामध्ये तुम्ही नसतं सांगितलं तर तुमचं काय नुकसान आहे का? त्याचं त्यांनी बघून घेतलं असतं, परंतु हे त्यांनी सांगितलं. हिडन स्टोरी अशी होती की तो बँक मॅनेजर पण त्याच्यात सामील होता. त्यांनी सगळं शांतपणे ऐकून घेतलं आणि तो म्हणला, उद्या याच्यावरती पर्याय काढू म्हणजे, आणि तुम्ही ही गोष्ट कुणाला बोलू नका, तुम्ही एकदम रास्त केलेले की जे मला सांगितले आहे ते. हे म्हणले चालेल. दुसऱ्या दिवशी काय केलं त्यांनी, जागा बदलली. त्याला पैसे भरण्याच्या ठिकाणी घेतला आणि यांना पैसे देण्याच्या ठिकाणी ठेवलं. आणि त्या ठिकाणी ठेवल्यानंतर त्याच दिवशी वरती ऑडिटिंगची रेड करून घेतली आणि रेड करून घेतली, त्याच्यामध्ये हा माणूस फॉल्ट ठरला. आणि मग त्यांना त्याच्यामध्ये पूर्णपणे प्रोसिजरप्रमाणे ते सगळे ते अटक झाली. मग त्या गोष्टीवरती त्यांचं भरपूर की पूर्ण सगळ्या गोष्टी हे केल्या, पण शेवटी पुराव्यानुसार ज्या गोष्टी होत्या त्या कॅश शॉर्ट होत्या. यांनी ज्या काही जबाबदाऱ्या कंप्लीट करायला पाहिजे होत्या चार्ज घेताना किंवा चार्ज हँडओव्हर करताना, ते कुठल्याही गोष्टी कंप्लीट केलेल्या नव्हत्या. त्याच्यामुळे विनाकारण त्या प्रामाणिकपणामुळे ते अडकले गेले आणि ते सगळ्यांना ओरडून सांगत होते की हा फ्रॉड मी केलेला नाही आहे म्हणून, हा फ्रॉड यांनी केलेला आहे म्हणून. परंतु बँकेमध्ये पण कोणी ऐकलं नाही, त्यांच्यावरती त्या सगळ्या गोष्टी केल्या. आणि 2 वर्षानंतर पुन्हा बँकेमध्ये फ्रॉड पकडला गेला, तेव्हा या माणसाचा पकडला गेला. तेव्हा यांनी सांगितलं की नाही, तो पण मी केलेला होता. मग त्यावेळेला त्यांनी ज्यावेळेला डिक्लेरेशन दिलं त्यावेळेला त्यांना 2 वर्षानंतर म्हणजे की तिकडनं सोडलं आणि मग याच्यामध्ये रुजू करण्यात आलं, पुन्हा बँकेमध्ये रुजू करण्यात आलं. पण तोवर त्या लोकांचा म्हणजे जो आज एखाद्या ठिकाणी तुम्ही निष्पाप असताना तुम्हाला शिक्षा झाल्यानंतर जो त्रास उपभोगायला लागतो, तो त्रास उपभोगायला लागला. आणि या सगळ्याचं कारण जर तुम्ही बघाल तर विनाकारण प्रामाणिकपणा, म्हणजे की हा विनाकारणचा प्रामाणिकपणा आहे तो या ठिकाणी नडला. आता याच्या व्यतिरिक्त दुसरी गोष्ट म्हणजे की या लोकांच्या बाबतीत असंही होतं की हे प्रामाणिकपणा आणि सगळं तत्ववाद वगैरे याच्यामध्ये असताना सुद्धा परिस्थितीजन्य, म्हणजे कधी कधी परिस्थिती यांच्यावरती इतका अन्याय करते ना की रेल्वेमध्ये आमच्या याच्यामध्ये एम्प्लॉई असलेले लोक आहेत किंवा जे रेल्वेमध्ये एम्प्लॉई होते, आणि नॉर्मल रेल्वेमध्ये जसं म्हणजे की नॅशनल रेल्वे मजदूर युनियनमध्ये एखादं आंदोलन होतच असतं, म्हणजे त्या आंदोलनामध्ये तो सहभागी झाला, जो आमचा क्लायंट होता तो. आणि तो सहभागी झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये म्हणजे की कारवाई वगैरे झाली आणि त्या कारवाईनंतर त्यांना बडतर्फ केला. आता कधी कधी पेपरवर दाखवणे इतपत कारवाई असते की ते बडतर्फ करतात, मग त्याच्यानंतर पुन्हा काही दिवसांनी ते रिक्वेस्ट ॲप्लिकेशन करतात आणि त्याच्यामध्ये ते रुजू होतं. परंतु यांचं एवढं बॅड लक की ते संपूर्ण प्रकरण कोर्टामध्ये गेलं आणि कोर्टामध्ये त्या केसचा निर्णय लागेस्तोवर 28 वर्ष निघून गेली. आता 28 वर्ष या माणसाला पगार नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. आणि 28 वर्ष तो एकमेव असा आहे की तो त्या युनियनतर्फे तर त्या केसला जातोय, ती केस भांडतोय आणि ते सगळं करतोय. आता 28 वर्ष ब्लॉक झाली, त्याच्यामध्ये ना ह्याचं लग्न झालं की विवाह करता आला नाही, का आता काय नोकरी रेल्वेमध्ये आहे पण ती कोर्टामध्ये अधंतरित आहे. उद्या कोर्टाने डिसिजन चुकीचा दिला, म्हणजे दुसरा डिसिजन दिला तर माझी नोकरी जाईल, तर आमच्या फेवरनी नाही लागला तर. त्यामुळे लग्न करता आलं नाही. घरची परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत गेली. पैसे जमा असतील तर नॅशनल रेल्वेमध्ये कामाला जरी असेल माणूस तरी त्याला पगार असून असून किती असणार. आणि एकदा तुमचं प्रत्येक महिन्याचं आवत थांबलं की पुढे काहीच नाही. म्हणजे 28 वर्षांनी निकाल त्याच्या बाजूने लागला. म्हणजे 28 वर्षानंतर त्याला डिसिजन मिळाला की तो त्यांचा पॉझिटिव्ह मिळाला. रेल्वेने त्याला पुन्हा कामावर रुजू घेतला. त्याचे जे काही प्रमोशन स्टेप होत्या त्या प्रमोशन स्टेप अक्रॉस केल्या की त्याचं जे काही पैसे, जे काही वाढीव वेतन होतं ते वेतन त्याला दिलं आणि एवढे पैसे एवढे टाईम रेल्वेने ठेवले म्हणून त्याच्यावरती इंटरेस्ट पण त्याला मिळाला. म्हणजे पैसे त्याला चांगल्यापैकी मिळाले, सगळी सॅलरी वगैरे सगळी मिळाली. पण आज ते सगळे पैसे ज्यावेळेला त्याला मिळाले, युनियनने त्याचं कौतुक केलं, युनियनमध्ये त्याला चांगलं पोस्टिंग दिलं. पण या सगळ्या गोष्टींमध्ये त्याचं पर्सनल लाईफ काय, म्हणजे की ना त्याचं लग्न झालं, ना त्याला मुलं झाली, ना त्याला संसार झाला. त्याच्याबरोबरच्या लोकांची मुलं 10वी 12वी पास झाली. 28 वर्षामध्ये जमाना किती पुढे निघून जाईल. तर एवढ्या सगळ्या गोष्टी त्याच्या बाकीच्या लोकांच्या बरोबरच्या बाबतीमध्ये झाल्या. पण तो त्या पडक्या घरातच राहत होता. मग त्यावेळेला ते पैसे आल्यानंतर लोक म्हणले आता खूप चांगलं घर घे, हे घे, ते घे. तो म्हणलं खूप चांगलं घर मी घेईन पैशाने, पण आता माझा संसार थोडाच होणार आहे का. पुढच्या कालावधीमध्ये त्याचं विवाह वगैरे काहीच गोष्टी झाल्या नाही. म्हणजे की या नक्षत्राच्या बाबतीत तुम्ही बघाल तर 100% आता याच्यामध्ये तुम्ही अपयश म्हणाल का यश म्हणाल की तो जिंकला कोर्टामध्ये. अरे पण गेलेला कालावधी तुम्ही बघा ना, या कालावधीनंतर तो जिंकलाय. तर लाईफमधला असा मॅक्झिमम टाईम त्याच्यामध्ये निघून जातो. किंवा प्रामाणिकपणामुळे त्या कॅशियरची गोष्ट आपण ऐकली की त्याच्यामुळे विनाकारण त्यांना शिक्षेला उपभोगायला जावं लागतं. तर या घटना या लोकांच्या बाबतीमध्ये कायमस्वरूपी घडत
घडत असतात, कायमस्वरूपी यांच्या बाबतीमध्ये असं होत असतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की या लोकांच्या बाबतीत अतिशय महत्त्वाची सांगायची ती म्हणजे की या लोकांचा पटकन विश्वास, म्हणजे समोरच्या माणसावरती इतका विश्वास टाकून मोकळे होतात की 10 मिनिटं कोणी यांना प्रवासामध्ये भेटलं तर त्या 10 मिनिटांमध्ये त्या समोरच्या माणसाचं दुःख आणि त्या समोरच्या माणसाचा आनंद सगळं यांना माहिती पडतं, त्याचं जीवन माहिती पडतं. आणि मग त्या माणसाने जर कुठली मदत मागितली तर हे डोळे झाकून अगदी त्याला मदत करून टाकतात. मदत करण्याबाबत बिलकुल विरोध नाही आहे. आज तुमच्याकडे आहे, तुम्ही मदत करताय समोरच्याला, पण लक्षात ठेवा की तुमच्याकडे आहे ते काही संपवण्याकरता नाही आहे, तुमच्या स्वतःच्या यूज करता सुद्धा आहे. आणि आहे ते वाढलं तर चांगलं आहे ना, की त्यातून तुम्ही अजून 10 लोकांना मदत कराल. पण आहे ते घटलं तर कुठेतरी 10 लोकांना ज्यांना तुम्हाला मदत करायची आहे ती मदत करायला तुमच्याकडे काही शिल्लक राहणार नाही. तर अटल बिहारी वाजपेयींचं उदाहरण घ्या. त्या माणसाबद्दल काय म्हणायचं म्हणजे की खरोखरी निस्पृहता म्हणजे काय असावी आहे त्याचं उदाहरण आहेत. म्हणजे किंवा अटल बिहारी वाजपेयींच्या आपण कविता जर बघितल्या तर त्या कवितांमध्ये सुद्धा किती सुंदर रचना आहेत. परंतु त्या रचनेचा तुम्ही शेवटी बघाल तर त्याचा काय उपयोग झाला की जगासमोर यायला तर किती उशीर लागल्या. किंवा अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळेला पंतप्रधान झाले याच्यापेक्षा 30 वर्ष अगोदर पण ते तेवढे स्मार्ट होते ना, 30 वर्ष अगोदर तेवढंच कर्तृत्व त्यांच्याकडे होतं ना. पण ज्या वयोगटामध्ये ते पंतप्रधान झाले, आता पंतप्रधान झाले म्हणून त्यांना यशस्वी म्हणायचं का ओल्ड याच्यामध्ये ते झाले म्हणून अपयशस्वी म्हणायचं. हीच गोष्ट जर त्यांना 30 वर्ष अगदी 20 वर्ष जरी अगोदर त्यांच्या हातामध्ये पंतप्रधान पद आलं असतं तरी ते कुठे पुढे निघून गेले असते किंवा देश किती पुढे निघून गेला असता. म्हणजे की ह्या लोकांच्या लेटमुळे त्यांच्या तर आयुष्यामध्ये उशीर होतोच म्हणजे, परंतु बाकी म्हणजे त्यांच्या कुटुंबाची किंवा त्या राष्ट्राची याचीसुद्धा प्रगती होण्यामध्ये भरपूर फरक पडतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की यांचे निर्णय जे आपण सांगितलं की यांच्या आयुष्यामध्ये जे निर्णय घेतात ते निर्णयाच्या बाबतीमध्ये चुकीचे असे म्हणता येणार नाही, परंतु ते निर्णय त्या कालावधीमध्ये कदाचित बरोबर असतात, परंतु पुढच्या कालावधीमध्ये ते निर्णय पूर्णपणे चुकीचे असतात. आणि त्याच्यामुळे सुद्धा हे लोक यांच्या आयुष्यामध्ये पाठीमागे येतात, यांच्यावर विसंबून असलेले लोक त्याच्यामुळे पाठीमागे येतात. या नक्षत्रांमध्ये 100% अशा गोष्टी होतात. मग ही यशस्वी आहेत का अपयशस्वी आहेत, ही शुभ आहेत का अशुभ आहेत, हे निर्णय तुम्ही तुमच्यावरती ठरवा. मी तुम्हाला याचं पूर्णपणे तुम्हाला म्हणजे की दोन्हीमधलं जे काही डिफरंट आहे तो डिफरंट तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतोय. नाही, नक्कीच. आणि जेवढं तुम्ही सांगताय असं वाटतंय की या तिन्ही नक्षत्रांमध्ये जन्मलेल्या व्यक्तींच्या आयुष्यात अडचणीच आहेत का काय, आणि मग जर खरंच असं पूर्ण आयुष्य आहे तर मग काय सांगाल, ज्योतिषशास्त्रामध्ये काय उपाय आहेत? एक मॅडम, जसं आपण आता नक्षत्राची अख्खी सिरीज केली त्याच्यामध्ये हा प्रश्न असायचा की या लोकांच्या आयुष्यात काय समस्या आहेत म्हणजे आणि त्याच्यावर काय मार्गदर्शन आहे. या नक्षत्रांच्या बाबतीमध्ये नक्षत्र अभ्यासामध्ये पूर्णपणे मार्गदर्शक सूचना दिल्या जातात. म्हणजे की जसं नक्षत्रांमध्ये समस्या आणि त्या समस्याचा उपाय दिलेले आहेत तसं ह्याच्यामध्ये देखील उपाय 100% दिलेले आहेत ॲस्ट्रॉलॉजीमध्ये. पण त्याच्याबरोबर प्रामुख्याने ॲस्ट्रॉलॉजीने काही मार्गदर्शक तत्व या लोकांना सांगितलेली आहेत. त्या मार्गदर्शक तत्व तुम्ही निश्चितपणे तुमच्या लाईफमध्ये अवलंबू शकता आणि त्याचा तुम्ही पुरेपूर वापर करून घेतला त्या मार्गदर्शक तत्वांचा तर निश्चितपणे तुमच्या कार्यामध्ये, तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये किंबहुना तुमच्या प्रगतीमध्ये फरक पडेल आणि अपयशाकडून तुम्ही यशाकडे 100% याल. किंबहुना तुमचा यशाच्या दिशेनेच प्रवास आहे. परंतु ह्या काही ज्या गोष्टी किंवा जे काही तत्वनिष्ठता किंवा जास्तीत जास्त प्रामाणिकपणा हे जे तुम्ही गुण अंगीकारलेले आहेत याचा अतिरेक होणार नाही. म्हणजे हे तुमच्यापुरते मर्यादित राहतील आणि तुम्ही प्रगतशील पण राहाल. तर पहिलं ॲस्ट्रॉलॉजी याच्यामध्ये सजेशन नाही देते की कुठलीही गोष्ट तुमच्या नावावर करू नका. म्हणजे उद्या व्यवसाय करायचा असेल तर प्रोप्रायटरशिपमध्ये तुमचं नाव नाही पाहिजे. तुम्ही प्रोप्रायटर म्हणून कधीही राहू नका. संपूर्ण बिझनेस तुम्ही हँडल करा, उभे तुम्ही राहा, सगळा व्यवहार तुमच्याकडनं होऊ दे, पण तुमचं कुठेही नाव नको. तुम्ही त्या ठिकाणी जस्ट एक एम्प्लॉई, एक मॅनेजर असतो, त्या पद्धतीने ते व्यवहार करा. तो व्यवसाय चांगला चालेल, तुम्हाला यश चांगलं मिळेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये येते की तुम्ही कुठलीही प्रॉपर्टी खरेदी करत असताना ती सिंगल नावावर परचेस करू नका. तुमच्या एकट्याच्या नावावर घेऊ नका. तुमच्या पत्नीचं नाव जोडा, तुमच्या मुलाचं नाव जोडा, तुमच्या मुलीचं नाव जोडा, जेणेकरून उद्या त्या प्रॉपर्टीमध्ये काही करायचं झालं, उद्या कर्ज काढून त्याच्यावरती कुणाला पैसे द्यायचे असतील, ती प्रॉपर्टी विकायची असेल, कुणाकरता ती मॉर्गेज ठेवायची असेल तर या सगळ्या गोष्टीला कुणाची तरी दुसऱ्याची सही लागेल आणि ती व्यक्ती विचारेल कुणाकरता तुम्ही करताय, मग दुसऱ्याकरता करायची काही गरज नाही, मी काय सही देणार नाही. आणि मग ती सही देत नाही, त्याच्यामुळे मग ती प्रॉपर्टी मॉर्गेज होणार नाही. निश्चितपणे तुम्ही कुणाला तरी कर्ज देऊ शकणार नाही आणि मग ती कर्ज परतफेड तुम्हाला झाली नाही म्हणून तुमच्या घराची रिकव्हरी होणार किंवा तुमच्या घराचं पूर्णपणे त्या ठिकाणी म्हणजे की लिलाव होणार. या गोष्टी टाळू शकता तुम्ही. तर कुणाच्या तरी नावावर म्हणजे इतकं पर्टिक्युलर याच्यामध्ये लिहिलं आहे की तुम्ही तुमचं बँक अकाउंटसुद्धा जॉईंट बँक अकाउंट ठेवायला पाहिजे. दुसरं कुणाच्या सहीशिवाय तुम्हाला पैसे नाही मिळाले पाहिजेत. इतकं ऋषींनी या बाबतीमध्ये पूर्णपणे काटेकोरपणे लिहिलेलं आहे. तिसरी गोष्ट सांगितली की कुणाबरोबरही भागीदारी नको. आपला स्वभाव असा आहे की आपण सगळं स्वतःच्या खिशातलं काढून पण देणार आहे. छक्केपंजे आपल्याकडे अजिबात नाही. प्रामाणिकपणाचा पूर आपल्याकडे आलेला आहे. तर असं असताना तुम्ही भागीदारीमध्ये व्यवसाय करू नका. भागीदारीमध्ये तुम्ही व्यवसाय केला तर निश्चितपणे त्याच्यामध्ये तुम्हाला खोटा हिशोब दाखवला जातो, तुम्हाला फसवलं जातं, तुमचा केसानी गळा कापला जातो. तर 100% तुम्ही भागीदारीमध्ये कुठलाही व्यवसाय करायचा नाही. चौथी गोष्ट
गोष्ट याच्यामध्ये सांगितलेलं आहे जे आमूलाग्र आहे आणि महत्त्वाचे आहे. त्याच्यामध्ये ही गोष्ट आहे की तुम्ही विनाकारण जे एक भय तुमच्यामध्ये आहे ते भय तुम्ही घालवून टाका. आणि दुसरा पार्टमध्ये म्हणजे की प्रत्येकाला मदत करायला जे काही तुम्ही धावत असता, मदत करायचे, तर तो मदतीचा ध्यास घ्या. परंतु ती मदतीची ध्यास किंवा तो मदत करत असताना त्याच्यामध्ये कुठेही इमोशन्स आणि रिस्पॉन्सिबिलिटी ह्याच्यामधनं ती मदत करू नका. म्हणजे भावनिक होऊन, भावना विवश होऊन कुणाला तरी मदत करताय हे काम करू नका. आणि रिस्पॉन्सिबिलिटी विनाकारण कुणाच्या जबाबदाऱ्या घेऊन ती मदत करायला जाऊ नका. ही मार्गदर्शक तत्व ॲस्ट्रॉलॉजी याच्यामध्ये निश्चितपणे सांगतं. याच्या व्यतिरिक्त ॲस्ट्रॉलॉजीमध्ये याच्यामध्ये उपाय देखील आहेत. याच्यामध्ये उपायामध्ये नाग-नागिन जोड, त्याच्यामध्ये अष्टमुखी रुद्राक्ष असं ठेवायचं आणि त्या तिन्हीचे एकत्रितपणे पूजा रेग्युलर करायची. जसं आपण गंधाक्षत फुलवून पूजा करतो त्याप्रमाणे तशी त्याची पूजा करायची आणि नैवेद्य दाखवायचं. हे रेग्युलर म्हणजे की करायचं तुम्ही. ह्याच्या व्यतिरिक्त कॅटाय म्हणून एक रत्न येतं. हे कॅटाय रत्न तुम्ही वापरून तुम्हाला लाभ होतो. अलेक्झांड्रा म्हणून एक रत्न येतं, तुम्हाला माहिती असेल तर नेपच्यूनचं रत्न म्हणून वापरलं जातं. तर हे अलेक्झांड्रा म्हणून जे रत्न आहे ते अलेक्झांड्रा रत्न तुम्ही वापरू शकता. त्याचा तुम्हाला लाभ भरपूर होईल. आणि अलेक्झांड्रा रत्न वापरून प्रगतीसुद्धा या बाबतीमध्ये भरपूर लोकांची झालेली मी स्वतः बघितलेली आहे. पण त्यांनी मार्गदर्शक तत्व पण निर्विवादपणे फॉलो केली तेव्हाच ते प्रगतीपथावर गेलेत, हेही मी तितकंच सांगेन. त्याच्यानंतर टायगर आहे ह्याच्यामध्ये येतो, तो टायगर या रत्न येतो, तो पण तुम्ही वापरू शकता. त्याचाही याच्यामध्ये पूर्णपणे लाभ तुम्हाला होतो. आणि याच्या व्यतिरिक्त प्रॉपरली सुदर्शन नावाचा एक यज्ञ येतो, तो सुदर्शन नावाचा यज्ञ तुम्ही करू शकता. सुदर्शन मंत्र तुम्ही रेग्युलर म्हणू शकता. सुदर्शन मंत्राचं अनुष्ठान तुम्ही करू शकता. ह्या गोष्टीचा तुमच्या जीवनामध्ये निश्चितपणे फायदा होईल. तुम्ही प्रामाणिक राहाल ते तुमच्यापुरते राहाल. प्रामाणिकपणाचा पूर जो आलेला आहे तो पूर तुमचा निघून जाईल. तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स राहील. ओव्हर कॉन्फिडन्समध्ये तुम्ही जे प्रत्येक गोष्ट करत जाता ती ह्याच्यापुढे करणार नाही. तुम्ही कॉन्फिडंट राहाल आणि तुमच्याकरता निश्चितपणे प्रगतीपथावर राहाल. तिसरी गोष्ट म्हणजे की भावना विवश तुम्ही होणार नाही. तर त्यावेळेला जी ॲक्युरेट ॲक्शन घ्यायची ती ॲक्शन तुमच्या हातून घडेल आणि मग निश्चितपणे या सगळ्या गोष्टीचा तुमच्या जीवनामध्ये फायदा होत जाईल आणि तुम्ही पूर्णपणे यशाकडे होत बाकी जशी नक्षत्र आहेत त्या नक्षत्रांपणे तुम्ही सुद्धा प्रभावीपणे तुमचा ठसा उमटवू शकाल आणि तुमच्या कार्याची जी काही दखल आहे ती समाजसुद्धा तुमच्याकडनं निश्चितपणे घेईल. नाही, नक्कीच माधव गुरुजी यांनी ज्या प्रकारे सांगितलेलं आहे खरेच तसे उपाययोजना करा आणि नक्कीच तुम्हाला चांगले दिवस येतील. अशाच पद्धतीने ज्योतिष विषया संदर्भात किंवा वास्तुशास्त्र विषयासंदर्भात जर तुम्हाला सल्ला हवा असेल तर खाली दिलेल्या नंबरला त्वरित संपर्क साधा. याशिवाय पुण्याला सुद्धा आता माधव गुरुजी यांचं मार्गदर्शन तुम्हाला लाभू शकतं. 8, 9, 10 जुलै या दिवसांमध्ये खरं तर पुण्याला माधव गुरुजी असणार आहेत. नक्कीच तुम्ही त्यांची वेळ घ्या आणि त्यांना भेटू शकता. खरंच खूप छान पद्धतीने ही पूर्ण जी आहे नक्षत्रांवर बोलू काही ही मालिका झाली. खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभार. साईनाथ आप सबकी भली करे, गुरु गोरक्षनाथ आप सबकी भली करे, श्री गुरु निरंजननाथ विजय तैतराम आदेश. नक्कीच महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा साम टीव्ही.